या अगोदरच्या एपिसोडमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, आम्ही संभाजीनगर फिरून झाल्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात केली. आमचा पुढचा स्टॉप होता लोणार आणि लोणारला पोहोचण्यासाठी आम्हाला रात्रीचे 11:30 वाजले. तिथे पोहोचल्यानंतर आम्ही पहिलं हॉटेल बुक केलं. सकाळी लवकर उठलो, नाश्ता वगैरे केला आणि लोणार सरोवर पाहण्यासाठी गेलो. आजच्या व्हिडिओमध्ये तर रात्रीचा उशीर झाल्यामुळे व्हिडिओ एंड करायला मी विसरले. ही लोणार सिटी आहे पूर्ण आणि इथूनच 5 किलोमीटरच्या अंतरावरती हे लोणार सरोवर आहे. तर आता आम्ही तिथेच चालतो. इथं रस्त्यावरच गाडी पार्क केली कारण मला माहित नव्हतं, पण तिकडनं आहे त्याचं मेन गेट. इकडनं पण गेट आहे पण ते सध्या बंद आहे. आणि इथून पाहायला मिळतंय किती मोठी लेक आहे बघा. हिचा पूर्ण घेर 7 किलोमीटरचा आहे असं बोलतात. काय माहिती. हे आहे लोणार सरोवर आणि हे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, गोड्या पाण्याचं नाही. आणि इथून खरा पॉइंट आहे लोणार सरोवर पाहायचा. आता आम्ही तिथं चाललोय. चला अरे काय आपल्याला योग्य जागा सापडत नाही. किती फिरलोय. अरे ते बस जायला असा रस्ता होता एकदम छोटासा. अशा रस्त्यांवरती गेलो होतो आम्ही, पण तरी तिथून पण काही दिसलं नाही. आता जिथं खरा पॉइंट आहे तिथंच चाललो. इथून गेट आहे. आम्ही भरपूर लांब जाऊन पाठीमागं आलोय. तिथून पण दिसतंय पण तिथं कंपाऊंड असल्यामुळे काही फोटो पण काढता येत नाही, पाहायला पण खाली जाता येत नाही. तर म्हटलं जाऊ दे आता परत मागत जाऊ, कारण आलोच आहेत तर परत थोडं आपण येणार आहे परत ह्या जागेवर. म्हणून मग चल कृष्णा चल. तुझी टोपी काय केली? आणलीच नाही ना. या लोणार सरोवरावरच गायमुख मंदिर आहे आणि इथून खाली जायला रस्ता आहे. चला झाड बघ मम्मा, लिंबाचं किती मोठं आहे. लिंबाचं इथे बाजूला आताच झालं जस्ट. काय आता नाही, नंतर जो तिथे जेवण बनवायचं का? पाणी तर पाहिजे. पाणी असल्याशिवाय कसं जेवण बनवणार. हे आहे गायमुख मंदिर, गोमुख मंदिर. इथून मला वाटतं पाण्याचा प्रवाह येतो. गोमुखातून पाणी येते ना, म्हणून तो गोमुख मंदिर नाव आहे ना. पूर्ण जुनं स्ट्रक्चर आहे ना. इकडे नवरदेव नवरी पण येतात पाया पडायला बघा, लग्न झाले नवी है ना.
आणि सरोवर इथून बघा पूर्ण दिसतंय. हा हा बा काय माहिती, हेच आहे मला वाटतं गोमुख. हे आहे गोमुख मंदिर, जिथून गायीच्या मुखातून पाणी येतंय म्हणून नाव कदाचित गोमुख मंदिर. सगळीकडून बंद आहे, आज जायला कुठेच रस्ता नाहीये. इथं खाली काय आहे? त्या मंदिराकडं हा रस्ता आहे का इथून? म्हणजे हा काठाकाठानी आहे का? किती वेळ लागतो जायला? बापरे, जातात लोक? तुम्ही तिकडे चाललेत का? काय नाव आहे मंदिराचं त्या? हो हा हा, कमळादेवी मंदिर. जायलाच इकडनं रस्ता आहे का? यायला पण परत? नाही नको, आता उशीर पण झाला. हा का? आणि कायम एवढंच पाणी असतं का? कमी नाही होत? थंड वाटतं ना? बापरे, गरम नाही? तिथून लोणार सरोवराचा व्ह्यू असा येतो. लोणार सरोवर आम्ही ज्या जागेवर गेलो होतो ना तिथून पूर्ण छोटं आणि पूर्ण दिसतं. इथून मोठं दिसतं पण पूर्ण नाही दिसत. हा का? कायमची धार चालू असते काही पाण्याची? कंटिन्यू, खंडित नाही होत कधीच? पावसात जास्त असेल याच्यापेक्षा ना? पावसामध्ये प्रमाण वाढतंय पण ती खंडित होत नाही आणि अजून झाली नाही. आणि त्याचं दुसरं कारण असं आहे की हे पाणी येतं कुठून, अजून शोध लागलेला. म्हणजे संशोधन करणारे लोक येऊन गेलेत खूप. गायच्या मुखातून येतो. हा, गायमुख आहे समोर. हा, म्हणूनच नाव मंदिराला गाय गोमुख आहे की काय काय माहिती. तिथं मी वाचलं होतं. गोड पाणी ना? जेवण वगैरे जेवण झालंय, बॅग भरली, भांडे वगैरे घासून घेतलेत, रात्रीचा पण डबा बनवलाय. आता इथून डायरेक्ट नागपूरला स्टे असणार आहे आमचा आजचा.
तर 2 दिवस आम्ही या रोडनी रात्रीचा प्रवास केला आणि आज आम्ही दिवसा प्रवास करतोय. दिवसा प्रवास करताना फरक इतकाच वाटतं, रात्रीचं असं वाटतं कुठंतरी आपण बाहेर विदेशातल्या रोडवर चालतोय आणि दिवसा असं वाटतं की गावाकडचंच रोड आहे, फिलिंग गावाकडची येते. रोड खूप मोठे मोठे आहेत वाटतात शहरातले, पण फिलिंग गावाकडल्यासारखी येते. पूर्ण डोंगर वगैरे पोखरलेत किंवा जिथं जास्तच खड्डा आहे तिथं व्यवस्थित समतल जमीन केली आहे. हो असतो ना, राजस्थानला असतो रेगिस्तान. समोर जो डोंगर दिसतोय तो बघा वेगळाच वाटतोय. कदाचित ह्या डोंगरावर पोखरून तिकडे टाकला असेल, काहीतरी केलंय उलट पालट करून काहीतरी सरळ करायचा प्रयत्न केलाय आणि साईडनी पण खूप मोठी जमीन काबीज केली ह्या रोडचा, जेणेकरून त्यांना भविष्यात काही करायची वेळ आलीच तर करू शकतात किंवा बाकीचे प्राणी रस्त्यावर येऊ नयेत. वरून पण रस्ते जोडले गेले त्या रस्त्याच्या वरून, जे बाकीचे रस्ते गावागावांना जोडणारे ते पण या रोडच्या वरून काढले. असे खूप ठिकठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. पण रोड छान आहे, प्रॉब्लेम फक्त इतकाच आहे ह्या रोडला स्पीड खूप कधी वाढतो कळत नाही आणि खूप टायर वगैरे गरम होतात. रात्रीच्या वेळेस भीती वाटते कारण वाहनं खूप कमी दिसतात ह्या रोडवर मोठा असल्यामुळं. दिवसा इतकं काही वाटत नाही, दिवसा वेळ निघून जाते आपली. बाकी आता आम्ही नागपूरला चाललोय. नागपूरला काय काय पाहणार आहेत ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल किंवा मग याच व्हिडिओमध्ये कंटिन्यू करील मी. तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघ काहीतरी वेगळंच काहीतरी आहे ना, असे आर्टिफिशियल भरपूर काय काय केलं इथे. आर्टिफिशियल फुलं लावले, झाडं लावले, बरंच काय केले आर्टिफिशियल त्यांनी. या रोडला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलंय. तर मॅपवर सर्च केलं ना, नुसतं समृद्धी महामार्ग सर्च केलं तरी असं येतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं येतं आणि मग पूर्ण नावाने सर्च होतं. म्हणजे आपण बऱ्यापैकी समृद्धी महामार्ग असं सर्च करतो, पण नेटवर येताना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग, समृद्धी महामार्ग असं येतं. आजचा मुक्काम आमचा नागपूरमध्ये असणार आहे आणि त्यासाठी आम्ही लवकरच नागपूरला जायचं ठरवलं होतं, कारण जास्त उशीर केला की हॉटेल पण मिळत नाही आणि रात्री खूप थकल्यासारखं होतं, म्हणून मग आम्ही 7:30लाच नागपूरमध्ये पोहोचलो. संध्याकाळचे 7:30-8 वाजलेत आणि आम्ही आता नागपूरमध्ये आलोय. अशी रूम आहे आमची. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट.